या व्हिडिओमध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्टचा दुसरा प्रॉब्लेम या ठिकाणी पाहणार आहात। सर्वप्रथम त्या ठिकाणी प्रॉब्लेम आपण या ठिकाणी समजून घेऊयात। कॅल्क्युलेट कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹40,000 ॲट 10% पर ॲनम फॉर 3 years। हे आपल्याला 40,000 रुपये या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, त्यावरती 10% इंटरेस्ट आहे आणि ते 3 वर्षासाठी। तर या ठिकाणी कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याजाचा म्हणजे अमाऊंट त्या ठिकाणी किती राहणार आहे। तर आपण कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी हा या ठिकाणी फॉर्म्युला आहे। हा फॉर्म्युला आपण यूज करून कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आहात। सर्वप्रथम तर आपण या ठिकाणी टोटल अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे। सर्वप्रथम तर या ठिकाणी आपण टोटल अमाऊंट कॅल्क्युलेट करण्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे E = P इन ब्रॅकेट 1 + R अपॉन 100 ब्रॅकेटचा N। या ठिकाणी असा क्वेश्चन आहे। तर आता पाठीमागच्या क्वेश्चनमध्ये आपण सर्व डिटेल्स त्या ठिकाणी पाहिले होतं। A फॉर स्टँड, P स्टँड फॉर, देन R स्टँड फॉर आणि N स्टँड फॉर। म्हणजेच P म्हणजेच या ठिकाणी काय दर्शवत आहे, प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे या ठिकाणी किती 40,000। नेक्स्ट आहे R म्हणजेच काय की व्याजाचा दर किती आहे, तो या ठिकाणी 10 दिलेला आहे, म्हणजेच तो काय आहे R। आता N म्हणजेच काय, नंबर ऑफ इयर म्हणजे किती वर्षासाठी आहे, 3 वर्षासाठी। तर आता या ठिकाणी आपण सॉल्व करत आहात। A = Pच्या जागेवर आपण त्या ठिकाणी प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे तर 40,000 आहे, 40,000 घेतली। त्यानंतर इंटू ॲज इट इज आहे इन ब्रॅकेट 1 + R म्हणजे किती आहे 10% म्हणजे 10 अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट आणि या ठिकाणी ब्रॅकेटचा N म्हणजेच या ठिकाणी किती इयर्स आहे 3 इयर्स। तर आपलं समीकरण कसं तयार झालेलं आहे पाहता। या ठिकाणी प्रिन्सिपल अमाऊंट आपण 40,000 घेतली इंटू ॲज इट इज आहे इन ब्रॅकेट फर्स्ट म्हणजे 1 प्लस या ठिकाणी R जो आहे R म्हणजे या ठिकाणी 10% आहे आणि अपॉन 100 आणि ब्रॅकेटचा घातांक आपण थर्ड आहे। तर आता हाऊ टू कॅल्क्युलेट किंवा हाऊ टू सिम्प्लिफाय नेक्स्ट जी स्टेप आहे। देन हियर A = 40,000 इंटू इन ब्रॅकेट 1 + आता 10/100 10/100 जर या ठिकाणी आपण केलं तर किती व्हॅल्यू त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे तुम्ही करून पाहू शकता। 10/100 10/100 जर या ठिकाणी आपण केलं तर त्याचा आन्सर येईल 0.10 ब्रॅकेट कंप्लीट आणि ब्रॅकेटचा या ठिकाणी तिसरा घात। आता नेक्स्ट जी प्रोसेस आहे आपली म्हणजे नेक्स्ट जी स्टेप आहे ती या ठिकाणी आता आपण कॅल्क्युलेट करत आहात। A = या ठिकाणी आपण पाहू शकता हाऊ टू कॅल्क्युलेट म्हणजे आपण कसं कॅल्क्युलेट करत आहात। 40,000 आपण या ठिकाणी ॲज इट इज घेत आहात देन X इन ब्रॅकेट। आता या ठिकाणी 1 + 0.10 मीन्स या ठिकाणी व्हॅल्यू त्याची किती येईल 0.10 म्हणजेच 1.10 ब्रॅकेटचा घन। ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे इथपर्यंत आपण सॉल्व करत आलेला आहात। बरोबर पुन्हा या ठिकाणी 40,000 then here 40,000 आता या ठिकाणी 40,000 आपण ॲज इट इज घेतलेले आहेत। आता हाऊ टू आता हे सिम्प्लिफाय आपण आता इथं कसं करणार आहात। आता 1.10चा या ठिकाणी तिसरा घात म्हणजेच 1.10 गुणिले 1.10 गुणिले 1.10 तीन वेळेस जर केलं तर आपल्याला त्याचा त्या ठिकाणी घातांक मिळेल
तर त्याचा घातांक मिळेल या ठिकाणी 1.33. आता आपण या ठिकाणी 40,000 गुणिले 1.33. आता या ठिकाणी 40,000 गुणिले 1.33, तर याचं ॲन्सर किती येईल तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. इट्स अमाउंट इज 43,200. प्लीज चेक your amount and my amount, both are the match. तर अशा पद्धतीने आपण इथपर्यंत काय केलेलं आहे, टोटल अमाऊंट कॅल्क्युलेट केलेली आहे. आता यानंतर आपण कॅल्क्युलेटिंग आपल्याला काय करायचं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट ॲक्च्युअल किती आहे तो या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर आता टोटल ॲन्सर या ठिकाणी 53,200 आहे. तर या ठिकाणी आता आपण हा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज करत आहात. फॉर्म्युला काय आहे, कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू टोटल अमाऊंट मायनस प्रिन्सिपल अमाऊंट. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू किती आहे मग या ठिकाणी 53,200 अमाऊंट आलेली आहे. 53,200 म्हणजेच या ठिकाणी टोटल अमाऊंट आहे. आणि मायनस काय आहे, प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे, 40,000 प्रिन्सिपल अमाऊंट आहे. म्हणजेच या ठिकाणी इज इक्वल टू आता 53,000 मायनस 40,000 जर आपण त्या ठिकाणी केलं तर अमाऊंट किती येणार आहे, 13,200 मीन्स 13,200. इट इज अवर कंपाऊंड इंटरेस्ट. त्या व्यक्तीने या ठिकाणी 40,000 रुपये जर इन्व्हेस्टमेंट केलं, 40,000 10% दराने त्या ठिकाणी 3 वर्षासाठी किती हजार रुपये होतील, 13,200. म्हणजे ॲक्च्युअल कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे, 13,200. असंच आता या ठिकाणी आपण नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी पाहणार आहात. एक्झाम्पल नंबर 3, फाइंड आउट द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन रुपीज 2,50,000 ॲट 10% पर ॲनम फॉर 5 years. आता या ठिकाणी 5 वर्षासाठी कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर्म्युला ॲज इट इज आहे, थोडं फास्ट घेत आहे मी. आता या ठिकाणी आपण फॉर्म्युला तोच आहे. प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे मग या ठिकाणी 2,50,000 इंटू इन ब्रॅकेट 1 प्लस आर. आर म्हणजे किती आहे, 10% अपॉन 100 ब्रॅकेटचा कितवा घात आहे, 5वा घात आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी ब्रॅकेटचा आपण कितवा घात घेतला, ब्रॅकेटचा या ठिकाणी 5वा घात घेतलेला आहे. म्हणजे घातांक आपण त्याला असं म्हणतो त्या ठिकाणी. मग नेक्स्ट स्टेप या ठिकाणी हाऊ टू सिम्प्लिफाय. नेक्स्ट स्टेप now here 10/100. 10/100 आन्सर किती, 0.10. आन्सर 0.10 आहे. आणि या ठिकाणी ब्रॅकेटचा 5वा घात आहे म्हणून या ठिकाणी ब्रॅकेटचा 5वा घात या ठिकाणी देत आहे. आता नेक्स्ट जे स्टेप आहे किंवा नेक्स्ट समीकरण आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहात या ठिकाणी. आता तर 1 पॉईंट प्लस 1 मीन्स 1 प्लस 0.10. 1 आणि 0.10चा या ठिकाणी बेरीज करायची आहे. याची बेरीज त्या ठिकाणी 1.10 अशी येईल. 5वा घात त्या ठिकाणी राहणार आहे, ॲज इट इज राहणार आहे. बाकीच्या सर्व गोष्टी या ठिकाणी ॲज इट इज राहतात. आता या ठिकाणी आता कॅल्क्युलेट कसं करणार आहात, आता 5वा घात कॅल्क्युलेट कसं करणार आहात म्हणजे 1.10 इंटू 1.10 इंटू 1.10 इंटू 1.10 असं किती वेळेस करणार, 5 वेळेस. म्हणजे आपल्या या ठिकाणी अमाऊंट त्याची आपल्याला ह्या ठिकाणी मिळेल. मग त्याची अमाऊंट ह्या ठिकाणी डायरेक्ट अमाऊंट या ठिकाणी मी घेईन. आता त्याची अमाऊंट तुम्ही करून पाहिजे 1.61 1.61. ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर या दोन्हीचा गुणाकार करणार आपण 2,50,000 भागिले 1/1.61. तर या ठिकाणी टोटल अमाऊंट या ठिकाणी राहणार आहे त्याची
4,02,500 4,02,500. तर हा या ठिकाणी आपले काय आहे टोटल अमाऊंट या ठिकाणी मिळालेली आहे. आता आपण काय कॅल्क्युलेट काय करणार आहात आपण इथं आता कॅल्क्युलेट आपण कंपाऊंड इंटरेस्ट या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहात. वरचा फॉर्म्युला या ठिकाणी मी कॉपी करतोय खाली. आता या ठिकाणी हा कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करत आहात. आता टोटल अमाऊंट वरची किती आहे 4,04,000. आता या ठिकाणी प्रिन्सिपल अमाऊंट किती इथं 2,50,000. आता 4,02,500 मायनस 2,50,000 तर कंपाऊंड इंटरेस्ट या ठिकाणी शिल्लक राहणार आहे 1,52,500. चेक करा बरोबर आहे का नाही असं तुम्ही चेक करू शकताय. तर अशा पद्धतीनं हे पण एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह झालेलं आहे. तर एक्झाम्पल नंबर 4. आज या व्हिडिओमध्ये आपण 3 एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहात. कारण प्रत्येक एक्झाममध्ये एकच एक्झाम्पल आपलं प्रत्येक व्हिडिओमध्ये 1 किंवा 2च एक्झाम्पल त्या ठिकाणी सॉल्व्ह होत आहेत. आपण तो जो रेशिओ आहे या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करूयात. आता या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 4. फाइंड आउट द कंपाउंड इंटरेस्ट ऑन रुपीज 2 लाख ॲट 3% कंपाऊंड क्वार्टरली फॉर 1 year. आता थोडं या ठिकाणी चेंज आहे क्वेश्चनमध्ये. आता क्वार्टर म्हणजे एका वर्षामध्ये एक क्वार्टर कितीचं असतं 3 महिन्यासाठी. 3 आणि 3 महिने म्हणजे हाफ इयर म्हणजे किती 6 महिने आणि त्याच्यानंतर मग अजून 3 महिने ॲड केले तर 9 महिने आणि अजून 3 महिने ॲड केले तर किती होतात म्हणजे 4. म्हणजे एका वर्षामध्ये किती क्वार्टर होतात त्या ठिकाणी 4. ठीक आहे. मग आपण या ठिकाणी क्वार्टरली म्हणजेच या ठिकाणी 4 असं त्या ठिकाणी येणार आहे. आता या ठिकाणी ई इज इक्वल टू आता प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे 2 लाख. देन इन ब्रॅकेट 1 प्लस आता इथं रेट किती आहे 3 अपॉन किती आहे 100 ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटचा या ठिकाणी एन किती राहणार आहे 4. बिकॉज एका वर्षामध्ये किती क्वार्टर येतात तर 4 होतात. कारण 3 महिन्यासाठी एक असतं म्हणून एका वर्षामध्ये 4 या ठिकाणी क्वार्टर राहतात. आता या ठिकाणी पुढचं समीकरण मग कसं तयार होईल. आता या ठिकाणी सर्वप्रथम आपण 3/100 या ठिकाणी करून पाहणार आहात. 3/100 किती अमाऊंट येईल 3/100 0.03. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे समीकरण या ठिकाणी सॉल्व्ह केले. आता याच्या समोर आता याला सिम्प्लिफाय अजून कसं करणार आहात आपण. आता या ठिकाणी 1 + 0.03 करणार आहात म्हणजे 1.03 असं या ठिकाणी याचा आन्सर राहणार आहे. म्हणजे काय केलं आता इथं सिम्प्लिफाय काय केलं आपण फक्त हा इन ब्रॅकेटचा या ठिकाणी विचार करत आहात. म्हणजे 1 + 0.03 या दोन्हीची जर बेरीज केली तर 1.03 असं या ठिकाणी उत्तर असेल. आता पुढची स्टेप या ठिकाणी आपण घेणार आहात. आता या ठिकाणी ब्रॅकेटच्या बाहेर अमाऊंट काढायची आहे. म्हणजेच आपण कशी काढणार यांचा चौथा घात म्हणजेच या ठिकाणी ब्रॅकेटचा चौथा घात म्हणजे 1.03चा चौथा घात 1 गुणवले 0.3 सॉरी 1.03 गुणवले 1.03 गुणवले 1.03 गुणवले 1.03 म्हणजे 1.03 गुणवले हे आपल्याला 4 वेळेस कॅल्क्युलेट करायचे आहे. म्हणजे आपल्या त्या ठिकाणी घातांक निघणार आहे. तर काय करणार 1.03 इंटू 1.03 इंटू 1.03 इंटू 1.03 4 वेळेस झालं. मग आता बरोबर साइन त्या ठिकाणी करून पहा. याचं आन्सर त्या ठिकाणी येणार आहे मग 1.13. किती राहिले आन्सर 1.13 1.13. देन आता या दोन्हीचा जर या ठिकाणी गुणाकार केला तर किती येणार आहे
करा 2 लाख गुणिले 1.13. तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करत राहा. एखाद्या वेळेस माझ्याकडून सुद्धा चुकू शकतं, चुकण्याची शक्यता असू शकते. माणूस हा चुकीचा प्राणी आहे. याचा आन्सर राहणार आहे या ठिकाणी 2,26,000, 2,26,000. प्लीज चेक करा. आणि देन हिअर आता कॅल्क्युलेट करणार आहोत आपण कंपाऊंड इंटरेस्ट. आता या ठिकाणी कंपाऊंड इंटरेस्टचा या ठिकाणी फॉर्म्युला घेत आहे मी. हा फॉर्म्युला तर माहीतच आहे. आता आपण या ठिकाणी मी फक्त अमाऊंट रिप्लेस करतोय. या ठिकाणी अमाऊंट किती आली आपली टोटल 2,26,000. देन आपली प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे ओनली 2 लाख. आता या ठिकाणी कंपाऊंड इंटरेस्ट किती शिल्लक राहील म्हणजेच 2,26,000 मायनस 2 लाख. तर या ठिकाणी किती शिल्लक राहील 26,000. हे फक्त किती महिन्यासाठी आहे 3 महिन्यासाठी. ठीक आहे, 3 महिन्यासाठीची आपण कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे. म्हणजेच आपण आपला क्वेश्चन कसा विचारला होता, फाइंड आउट द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹2 लाख ॲट 3% कंपाऊंड क्वार्टरली फॉर द 1 इयर. एका वर्षामध्ये किती क्वार्टर असतात तर 4. तर या ठिकाणी एका क्वार्टरसाठी म्हणजे 3 महिन्यासाठी 26,000 रुपये कंपाऊंड इंटरेस्ट त्या ठिकाणी द्यावा लागेल. तर अशा पद्धतीचे आपण या ठिकाणी आज 3 क्वेश्चन त्या ठिकाणी आपण सॉल्व केलेले आहेत. थँक्यू.